नमस्कार मित्रो, मी राहुल प्रमोटर्स 28 प्रस्तुत आणि पोबारा ब्रँडसह प्रस्तुत वंदे विथ सेलिब्रिटीच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करत आहे। आज आपण अशा एका सुप्रसिद्ध व्यक्तीला भेटणार आहोत ज्या उत्तम नर्तिका तर आहेतच, त्याशिवाय त्या उत्तम नृत्य दिग्दर्शिकासुद्धा आहेत। त्यांना कैलासवासी आशा जोगळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना जोगळेकर अशा दोन उत्तम गुरु लाभल्या। त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती। त्यांनी पुढे जाऊन पू बाय पू, फुलपाखरू, धगाला लागली कळ आणि घोटाळा अशा विविध अल्बममधून तसेच शाहीर, झेप, 4 दिवस सासूचे आणि घडले बिघडले अशा विविध मालिकांमधून आपल्या नृत्याची छाप पाडली। त्या इथेच न थांबता पुढे जाऊन त्यांनी शर्यत, झेंडा, आयडियाची कल्पना, आम्ही सातपुते, बकळो नामदेव घोटाळे आणि चंद्रमुखी अशा 100हून अधिक चित्रपटात त्यांनी आपले नृत्य दिग्दर्शन दाखविले आणि न दाखवता लोकांच्या पसंतीसही पडले। त्यांचे भारतात कथ्थकचे विविध ठिकाणी क्लासेस चालू आहेत। फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतसुद्धा विविध ठिकाणी त्यांचे कथ्थकचे क्लासेस चालू आहेत। त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सगळ्यांच्या लाडक्या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे। चला तर मग बघूया आज त्यांचा दिवस कसा असतो ते। तर फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत दीपाली विचारे यांच्या राहत्या घरी। तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा दिनक्रम कसा असतो। नमस्कार राहुल, नमस्कार। खरं तर रुटीन सेट नसतं ना, रोज काहीतरी नवीन असतं। तीच तर आपल्या प्रोफेशनची गंमत आहे ना। आणि आता कसं होतं तर मी मेजरली US आणि इंडिया अशा दोन्ही देशात पळापळ करते। तर बऱ्याचदा असं होतं की मी जेव्हा इथे येते तेव्हा त्या 10 दिवसाचं किंवा जेवढे दिवस मी आहे त्याचं असं पॅक ठरलेलं शेड्यूल असतं। म्हणजे आत्ता पण मी जेव्हा आले तेव्हा मी शूटिंगसाठीच आले। म्हणजे मी आत्ता आले तर मी नवरा माझा नवसाचा 2चं एक गाणं करायला आले आहे सचिन दादांच्या फिल्मचं। तर आल्यावर युजली असंच असतं ना, आपण रोज सकाळी आता जर मी इथे असेल, भारतात असेल, तर मग USच्या इन्स्ट्रक्टर्सबरोबर, स्टुडंट्सबरोबर मग ते प्लॅनिंग आणि मग मी आल्यावर त्यांनी काय काय केलं आहे ते सगळं सांगणं। मग पुढे त्यांना काही नवीन आता कोरिओग्राफीचे व्हिडिओज हवे तर मग ते पाठवणं, त्याच्या सगळ्याबद्दल बोलणं। आणि मग त्याच्यानंतर थोडीशी घरची कामं, म्हणजे बाकी घरची कामं नाही पण छोट्या छोट्या गोष्टी, कारण इथे आणि तिथे दोन्हीकडे राहत असलं तर ना इथल्या गोष्टी मग त्या थांबलेल्या असतात। मग बाकी छोटी छोटी बँकेची कामं, अगदी छोटी छोटी डेंटिस्टकडे जायचं आहे किंवा छोटे काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायला लागतात। पण दुपारनंतर म्हणजे ज्या दिवशी क्लास असेल त्या दिवशी म्हणजे रोज कुठला तरी एक क्लास असतो। तर आठवड्यातनं 2 दिवस बोरिवलीचा क्लास आहे, मग 2 दिवस बोरिवली MHBचा क्लास आहे, ठाकरेचा क्लास आहे। मग दुपारनंतर क्लास असतो। जर शूटिंग्ज असतील तर मग त्याच्या रिहर्सल्स असतात। जसं जेव्हा मी आले, आता मी काल आले तर आल्यापासून आम्ही तेच करतो आहे। म्हणजे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा पुन्हा त्या गाण्यावर काम करा, मग असिस्टंट्सना घरी बोलवा, मग त्यांच्याबरोबर त्या गाण्यावरती अजून काय बरं वाटेल, अजून काय करू शकतो ते सगळं करायचं। आणि मग नंतर डान्सर्सबरोबर रिहर्सल्स होत्या काल। मग डान्सर्सच्या रिहर्सल्स झाल्या, मग त्याच्यानंतर सेलिब्रिटीज आले, मग त्यांच्याबरोबर थोडं इंट्रोडक्शन हे ते, मग त्यांची थोडी कॉस्ट्यूम ट्रायल, मग त्यांचे काय कपडे आहेत ते त्यांना कम्फर्टेबल दिसत आहेत का, मग ते कलर्स त्यांना कम्फर्टेबल होत आहेत का, या सगळ्या गोष्टी होत्या काल। मग ते झालं, मग त्यांची रिहर्सल सुरू झाली आहे आणि मग ते संपेपर्यंत आपल्याला उशीरच होतो। सो मग येऊन मग पुन्हा भारतातल्या काही गोष्टी, भारतातल्या क्लासेसचं शेड्युलिंग किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, कारण समजा मी इथे नाही आहे तर सो असं करत तो दिवस कधी संपतो कळत नाही आपल्याला। म्हणजे पण दर दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन पाहायला मिळतं। कधीतरी असं होतं ना, आपण रिहर्सलला उभे आहोत आणि काहीतरी एखादा दुसरा आपण काहीतरी स्टेप सांगितली आणि ती करताना
डान्सर थोडंसं आपलं म्हणून ॲड करून जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा असं वाटतं, अरे ह्याने हे घातलं याच्यात म्हणून ही स्टेप किती सुंदर दिसते. सो काहीतरी नवीन मिळतं रोज. तसंच क्लासमध्ये पण होतं, म्हणजे क्लासमध्ये तर सगळ्या वयाच्या मुली आहेत ना, 6 वर्षापासूनच्या सगळ्या मुली आहेत आणि मला खूप मजा येते क्लासमध्ये. कारण त्यांना बघून एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला आणि तो एक मला असं वाटतं की ती एक रिस्पॉन्सिबिलिटीची भावना आहे. जेव्हा आपण क्लासमध्ये शिकतो ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे भाव असतात ते इतके अमूल्य आहेत. तर ते बघणं एक खूप आणि ते अनुभवणं एक वेगळीच म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यासाठी खूप पुण्य लागतं आणि ते मला मिळालं आहे सुदैवाने. आणि खूप वेगळं जग आहे ते. जसं कोरिओग्राफी एक वेगळं जग आहे आणि क्लास हे एक वेगळं जग आहे. आणि खरं तर कोरिओग्राफीत पर्सनॅलिटीज बदलून जाते ना. म्हणजे आमची डान्सरशी बोलण्याची पद्धत, मग सेटवर वावरण्याची पद्धत, तिथला नाच, हे सगळं वेगळं आहे. आणि जेव्हा तुम्ही डान्स क्लासमध्ये येता, मी कथ्थक शिकवते, सो जेव्हा आम्ही डान्स क्लासमध्ये येतो तेव्हा तुमचं वागणं, बोलणं हे एक प्रमाण बनतं ना. म्हणजे ताई म्हणाली असं म्हणजे हे योग्यच आहे, किंवा ताईने असं केलं म्हणजे ते बरोबर आहे. सो ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमचा एखादाही शब्द चुकीचा येऊ नये किंवा तुमच्या बोलण्यात ती अदब असावी समोरच्याबद्दल, बाकीच्या आर्टिस्टबद्दल, तर ते खूप मजेशीर आहे. आणि मला असं वाटतं की दोन्हीही लाईफ बॅलन्स करणं ही एक कला आहे आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने मी ती प्रयत्नांनी करते आहे. असं की येस, दोन्ही वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज त्या ठिकाणच्या त्या तिथेच ठेवून इकडचं इकडे. एक वेळ कथक गुरु म्हणून मी इंडस्ट्रीत अर्थात ते होतंच, म्हणजे तुम्ही तसेच फिरता, पण अदरवाईज पण कोरिओग्राफर म्हणून मी डान्स क्लासमध्ये नाही येऊ शकत ना. कारण त्यांच्यासाठी मी ताईच आहे. म्हणजे कारण त्यांना कुठल्याही विषयावर माझ्याशी बोलावं असं वाटतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, शाळेत असं झालं किंवा मला डान्स क्लाससाठी मला डान्स करायला विचारलं होतं, पण मग मी सांगितलं मी ताईला विचारून सांगते. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या खूप अशा स्वतःला असं खूप छान फिलिंग देऊन जातात. सो खूपच हेक्टिक असतं. आत्ता तर आपला मेजर वेळ मला वाटतं ह्या ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. खूपच ट्रॅफिक आहे. पूर्वी आम्ही आमच्या बोरिवलीच्या क्लासला पहिली बॅच आमची 5 वाजता असायची, तर आम्ही आपले असे 4 वाजता वगैरे निघालो. म्हणजे 4:15ला पण निघालो ना. पहिले आम्ही, खरं माझं घर शिवाजी पार्कला आहे, सो आम्ही 4ला निघायचो आणि आरामात 5च्या आधीच कदाचित कधी कधी पोचायचो. मग आमच्या इथे बाहेर टपरी आहे एक, तर मग त्याच्यावर चहा पिऊन आत जायला एवढा वेळ मिळायचा. आता तुम्ही कितीही वाजता निघा, तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात पोचायला, जर तुम्ही बाय रोड जात असाल तर. आता तर मी पार्ल्यात शिफ्ट झाले काही वर्षांपूर्वी, पण इथून आता मेट्रो झाली आहे म्हणून जरा 40 मिनिट्समध्ये तुम्ही बोरिवलीत उतरता. पण जर इथून पण तुम्ही बाय रोड जर संध्याकाळी निघालात तर इतका वेळ होतो. म्हणजे मी कधी कधी म्हणते थोडं पुढे गेलो तर पुण्याला पोचलो असतो, इतका वेळ लागतो. आणि मग कधीतरी असं होतं की पहिली बॅच जाते, मग त्यांच्याशी आम्ही फोनवर बोलते, मग ती जाते, दुसरी पण जायला येते, मग मला असं होतं प्लीज थांबा मी येते. सो इतकं क्रेझी सगळं आहे. पण मुळात आपलं मन मुंबईचं आहे ना, सो कितीही त्रास आपल्याला मुंबईच्या ट्रॅफिकनी, वातावरणाने काहीही झालं जरी तरी मुंबईकर तो शेवटपर्यंत मुंबईकर असतो असं मला वाटतं. पण आता तुम्ही लहानपणापासूनच नृत्य करत आहात, तर तुम्हाला तुमचं पहिलं पारितोषिक आठवण येतं का? म्हणजे शाळेत मिळालं होतं किंवा कॉलेजमध्ये किंवा असं काही? शाळा कॉलेजमध्ये तर खूप, मला तर माझे सगळे टीचर्स आणि बरेच लोक मला नाचरीच म्हणायचे. तर शाळेत तर खूप, म्हणजे माझे शाळेत कदम सर होते, तळाशीलकर सर होते, त्यांच्या आशीर्वादानेच आज मी तुझ्यासमोर बसले. नाहीतर म्हणजे मी कुठेतरी नोकरी करत असले असते आणि कुणीच मला ओळखलं नसतं खरं म्हणजे. त्यांना असं वाटलं की या मुलीला काहीतरी येऊ शकेल. माझी शाळा कामगार एरियात आहे, मी लालबाग मी परळमध्ये लहानाची मोठी झाले आणि मला असं वाटते की हे माझं सुदैव आहे की मी परळमध्ये जन्माला आले. म्हणूनच मला एवढी कल्चर, म्हणजे आमच्याकडे सगळे
महोत्सव होतात परळला, लालबागला. आणि सतत माणसांमध्ये राहणं, सतत आनंदी राहणं आणि तुमच्याकडे किती आहे हे याचा कुणीही विचार नाही करत. आणि एका वेळेला 10 लोक आली तरी सगळे असे खुश राहणारे लोक. तर मला वाटतं की ते संस्कार झाल्यामुळे शाळेनी आणि सरांनी मला इतकं प्रमोट केलं असेल. आणि मग नंतर रुपारेलला होते मी. एकदम पहिलं पारितोषिक खरंच आठवत नाही आहे. हां, पण आमच्या मैदानात, म्हणजे मी परळला राहते तर लाल मैदानच्या शेजारी राहते मी. आमच्याकडे आमचा गणपती खूप मोठा असतो आमच्या मैदानाचा, लाल मैदानचा. आणि खूप ॲक्टिव्हिटीज तेव्हा आताही होतात, कॉम्पिटिशन्स तेव्हा. कारण एवढं टेलिव्हिजन आणि इथचं क्रेज नव्हतं ना, तर खूप कॉम्पिटिशन्स व्हायच्या आणि त्या कॉम्पिटिशन्सची आम्ही वाट बघायचो. वेशभूषा कॉम्पिटिशन असायची, डान्सची कॉम्पिटिशन असायची. पण मला आठवतं आहे ते प्राईज वेशभूषा स्पर्धेचं होतं. आणि किशोरदादा म्हणून आमचा एक होता, तो आमच्यावरती खूप मेहनत करून वेशभूषा करायचा. आणि तेव्हा मला आठवतं आहे अर्धनारी नटेश्वर केलं होतं त्यांनी. आणि दॅट वॉज सो वंडरफुल. मला कुठेतरी फोटो पण असेल, आता शोधायला लागेल किंवा भाऊला कोणाला तरी विचारायला लागेल की तो आहे का. तर त्यांनी इतकं सुंदर केलं होतं आणि तेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि तेव्हा असं काही एवढं प्रगत नव्हतं ना, पण तरी त्यांनी ते इतकं सुंदर केलं होतं. आणि ते मला आठवतं की तेव्हा आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर पोलिसांचा मेळावा असायचा, माझे बाबा पोलीस होते. आणि दिवाळीत भोईवाड्यात तो मेळावा होतो आणि सगळ्या पोलिसांच्या फॅमिलीजसाठी तो असतो. आणि खूप सुंदर आयोजन असतं त्याचं. तिथे पोलिसांच्या मुलांच्या कॉम्पिटिशन्स असतात. आणि तिथे मग आम्ही काही काही करायचो, मी आणि माझा भाऊ देवेंद्र. तर मग तेव्हा आम्हाला कौतुक वगैरे पण खूप केलं आहे त्यांनी. आम्ही खूप ॲक्टिव्हिटीज करायचो. मग आमचा वेगळा असं जरा सत्कार बित्कार टाईप वगैरे. पण तेव्हा पण मग ज्या वर्षी मला ते मिळालं होतं अर्धनारी, तर आम्ही सेम मग तिथे पण गेलो होतो. सो तेव्हा पण आम्हाला बक्षीस मिळालं होतं. सो ते खूप विशेष आहे. आणि एकदम लक्षात ठेवण्यासारखं तर मी रुपारेलमधनं पासआउट झाले तेव्हा मी रुपारेलची बेस्ट स्टुडंट म्हणून मला अवॉर्ड मिळालं, जे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. आता आपल्याला तर या प्रवासात तर खूपच मिळाली. या वर्षीचं मला विशेष नमूद करावं असं वाटलं तर यावर्षीची खूप अवॉर्ड्स मला चंद्रामुळे मिळाली. थँक्स टू प्रसादो, अक्षय आणि अमृता. त्याच्यात आत्ता मला खूप गंमत अशी वाटते की या आधीची बाकीची पारितोषिकं किंवा नॉमिनेशन्स खूप वर्ष होती. फिल्मफेअर मराठीत लेट सुरू झालं ना. आणि म्हणजे मी कधीचा विचार पण नव्हता केला की आपलं कुठलं तरी गाणं फिल्मफेअरला नॉमिनेट होईल. आणि सगळ्यांच्या अख्ख्या टीमच्या मेहनतीने, माझ्या मुलांच्या आणि माझ्या टीमच्या मेहनतीने आम्हाला नॉमिनेशन होतं. आम्ही नॉमिनेशनमध्येच इतके खुश होतो. आणि मिळालंच ते आपल्याला. सो त्याची ती काय जी गंमत आहे ती एक 50व्या वर्षी तुम्हाला फिल्मफेअरच मिळालं म्हणजे. सो ती खूप गमतीची गोष्ट वाटते मला. आणि माझ्या टीमला सगळं क्रेडिट जातं त्याचं. आणि आम्ही खूप खुश आहोत की कारण आपण लहानपणापासून ते असं बघत आलो आहे ना फिल्मफेअर अवॉर्ड्स. एक कार्यक्रम ती बघण्याची आणि ते ब्लॅक लेडी बिडी ते असं तेव्हाचं काय आपल्याला खूप. पण मला असं वाटायचं अरे बापरे, अच्छा असं इतकं सुंदर हे ते. आणि म्हणजे गमतीचा भाग आहे असा की माझ्या आता हे इथे आहेत ना सगळी अवॉर्ड्स भारतातच आहेत. माझ्या अमेरिकेच्या विद्यार्थिनींना पण त्याचं भयंकर कौतुक वाटलं की ताईला आपल्या फिल्मफेअर मिळालं. तर त्यातली माझी अजून एक मुलगी आहे निकिता, तर ती म्हणाली ताई पुढच्याला येताना ती बाहुली तुझी बॅगमधनं घेऊन येशील का इकडे. तर मी म्हटलं का नाही, मला हात लावून बघायचं आहे फिल्मफेअरला कसं त्याचं टेक्स्चर आहे, फिल्मफेअर कसं आहे. कारण आम्हाला कधी ती बाहुली हातात मिळणार. म्हटलं हो, मला पण कदाचित तसंच वाटलं असेल, पण मी तेवढा विचार नव्हता केला. पण ती म्हणाली की ताई तू घेऊन ये ना आम्हाला बघायची हातात घेऊन. मी म्हणलं वा. सो त्याची गंमत आणि त्याचं कौतुक माझ्या सगळ्याच लोकांना खूप आहे. आणि थँक्स टू माझे गुरु आणि नटराजाची खूप कृपा आहे माझ्यावर. आणि खूपच अतिशय प्रेम करणारी लोक माझ्या आजूबाजूला आहेत, जी निस्वार्थपणे माझ्याबरोबर कितीतरी वर्ष काम करतात. आणि मला असं वाटतं की हे सगळं जे आत्तापर्यंतचं, म्हणजे मी अगदी फक्त चंद्राचंच नाही म्हणणार, आत्तापर्यंत मी जेवढं काही काम करते हे त्याचं जास्त श्रेय माझ्या टीमला आहे आणि आईबाबांना अर्थात. कारण
त्यांनी इथपर्यंत आणलं म्हणून मी करू शकले. नाहीतर लालबाग परळमध्ये आमच्याकडे तेव्हा डान्स क्लास वगैरे काय एवढं नव्हतंच म्हणजे. कारण 250 रुपये फी ही खूप मोठी अमाऊंट होती. जेव्हा मी म्हणजे मी किती वर्षापूर्वी बोलते, 35 वर्षापूर्वी नाही, 35 36 37 वर्षापूर्वी, त्यापेक्षा हां म्हणजे 35-37 वर्षापूर्वी ही खूपच मोठी गोष्ट आहे. हां म्हणजे 30-40 वर्षापूर्वी तुम्ही 250 रुपये म्हणजे खूप झाले. आणि माझे बाबा पोलीसमध्ये होते, साधे बिचारे, आणि आम्ही 4 भावंडं. पण माझ्या आईनी कुठल्याच मुलांचं आवड अशी म्हणजे पैसे नाहीत किंवा नाही आपल्याला हे जमणार नाही असं कधीच केलं नाही. म्हणजे ज्याला जे आवडत होतं ते तिने कसं मॅनेज केलं ते ती जाणो. आमच्या सगळ्यांचं दुर्दैव, पण ती आत्ता मार्चमध्ये गेली मागच्या. त्याच्यामुळे पण तिने जे काही मॅनेज केलं ते तीच करू शकते असं आम्हाला वाटतं. कारण आज मला एकच मुलगी आहे, पण तरी पण मला असं होतं बापरे तिचं असं करायचं तसं करायचं. पण ती 4 मुलांचं करताना तिला कधी आम्ही असं डोक्याला हात लावून कधीच बघितलं नाही की अरे हिची फी भरायची आहे तर मी आता कसं करू. ते सगळं करून ती पैसे थोडे साईडला ठेवून आमच्यासाठी दर सणाला म्हणा किंवा काय कपडेच 4ही मुलांना, ती माझा काका पण आम्ही एकत्र असायचो, तर सगळ्यांना त्या म्हणजे जे तिच्या हातात असेल त्याच्यात तिने सगळ्यांना आम्हाला एकदम मस्त ठेवलं. आणि आमच्याकडे आईची खासियत अशी होती की वेळेला 10 लोक जरी आयत्या वेळेला आली ना तरी तिच्याकडे जेवून जायची. म्हणजे मग आता आम्ही तोच विचार करतो की मला मासे खूप आवडतात, तर असं कधीच नसेल की नाही 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 हे आता तू कोलंबी बटाट्याची भाजी आमची आई खूप मस्त करायची. आणि अगदी एवढीशीच जरी वाडगाभर जरी कोलंबी असेल तरी त्याच्यात ती 2-4 टोमॅटो बटाटे घालून ती एवढी मोठा टोप करायची की तुम्ही कितीही वेळा घ्या. असं नाही की एकदा दिलं आता नाही बाजार असं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला अशी कधी म्हणजे अशी चणचण किंवा असं कधीच तेवाला स्ट्रगल आम्ही कधीच बघितलं नाही आहे. म्हणजे खाण्यापिण्याचे कधीतरी असं कधीच नाही झालं. आणि सुदैवाने माझे बाबा खूपच म्हणजे ग्रेटच होते ते, तर असं कधीच आम्हाला वाटलं नाही की म्हणजे मी जेव्हा ऐकते बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यूज की त्यांनी किती स्ट्रगल आहे, तर ते स्ट्रगल सुदैवाने मला नव्हतंच. आणि मी सतत आत्ता जेव्हा मी अपकमिंग स्टार्सना किंवा मी फॅकल्टी म्हणून बऱ्याच युनिव्हर्सिटीजला आणि याला जेव्हा जाते, आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीला असेल किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटीजला मी जेव्हा जाते सॉन्ग पिक्चरायझेशनचं वर्कशॉप करायला, तेव्हा मी ती मुलं बघते. भारतातल्या कोपऱ्यातनं आलेली मुलं जेव्हा मुंबईत आपण बघतो, मुंबई युनिव्हर्सिटीच्या ह्याला जेव्हा पण मी जाते तेव्हा किती काय स्ट्रगल आहे यार. म्हणजे मी जे माझी इथली मुलं आहेत त्यांना मी सांगते की तुमचं नशीब म्हणजे तुमच्या आईबाबांना तुम्ही तर खरं रोज पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे की तुमचं मुंबईत घर आहे, तुम्हाला डोक्यावर छत आहे मुंबईत, तुम्हाला जेवणाचे वांदे नाहीत, जे काय आहे ते तुमची आई तुम्हाला 2 वेळेला करून घालते. ही जी मुलं भारतातनं कुठनं येतात किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातनं येऊन इथे जी काय ती स्ट्रगल करतात आणि एवढी मोठी होतात. सो विच इज लाईक म्हणजे त्याला तोडच नाही आहे. माणसाचं मेहनत, त्याची कला त्याला कुठे नेते. म्हणजे तर मी म्हटलं की तुमच्याकडे बेसिक तर आहे. करेक्ट. हे मी माझ्या मुलांना सतत सांगते इकडच्या की तुम्हाला तो स्ट्रगल नाही आहे ना की संपल्यावर आता मी कुठे जायचं आहे. कारण मला आठवतंय मला एकदा एका मुलाचा फोन आला होता की तो म्हणाला की ताई मी कुठल्या तरी गावातनं तो आला होता आणि तो लावणी करायचा, खूप छान मुलगा आहे आणि चांगला टॅलेंटेड आहे. आणि तो म्हणला की अरे काय झालं, मी इथे मला ज्यांनी कोणी बोलवलं होतं तर त्यांच्याकडे आता काम नाही आहे आणि तो गावातनं सोडून आला. म्हणलं आणि तू आता मग तो कुठल्या तरी एरियात कुठेतरी राहत होता, कोणीतरी त्याला ओळख करून दिली. आणि तो मी म्हणलं आणि शिक्षण पूर्ण नव्हतं झालं. मी म्हटलं बाळा असं पूर्ण कठीण होईल तुला मुंबईत, तू आधी घरी जा पहिल्यांदा, कारण इथे मुंबईत तुम्ही हरवून जाल ना नाहीतर. बरोबर. आणि मग त्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केला. म्हटलं जेव्हा तुला समोरनं अशी कामाची हमी येईल की बाबा महिन्याला मला 10,000 15,000 तरी मिळणार आहे तर मिनिमम तुझा गुजारा या मुंबईत होऊ शकेल, नाहीतर इथे खूप कठीण आहे. आणि मग खूपच मार्ग वेगळे निघतात. मग त्यांनी खूप बिचाऱ्यांनी ऐकलं आणि
तो परत गेला, त्यांनी खूप छान मेहनत केली आणि आता प्रोजेक्ट जसे असतील तसा तो मुंबईत येतो, काम करतो आणि जातो. सो तर मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात तो नक्की इथे छान सेट होईल. पण स्ट्रगल किती वेगळ्या वेगळ्या लेवलचा आहे. म्हणजे तो कोणाला चुकला नाही आहे, बरोबर. प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. पण मी खूप नशिबान आहे की मला हे आई बाबा मिळाले, तर माझं आपलं सगळं सुरळीत झालेलं आहे आणि लोक खूप उत्तम मिळाले आहेत मला आत्तापर्यंतचे. माझे सगळे डिरेक्टर्स आणि ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलं तर ती फार सुंदर म्युझिक डायरेक्टर्स खूप सुंदर होते, किंवा त्यांनी काम चांगलं केलं म्हणून कदाचित मला त्यात माझ्याकडनं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता आलं. सो खूप इंटरेस्टिंग प्रवास असतो नाही का आर्टिस्टचा. तर मगाशी जसं तुम्ही म्हणाल की खाण्याची तुम्हाला आवड आहे, तर तुम्ही डाएट फॉलो करता ओ का? बापरे, नाही, मी रोज अजिबात नाही. अजिबातच नाही. पण म्हणजे मला खूप गोड आवडतच नाही, पण मला मासे खूप आवडतात जसं मी म्हटलं तर. आणि मला भात पण खूप आवडतो, कोकणातली आहे मी. तर रोज ठरवते मी की उद्यापासून भात नाही खायचा, असं रोज रात्री मी ठरवते. मग जेव्हा मी नेक्स्ट डे जेवायला बसते तेव्हा जेव्हा मला सुरमईचा रस्सा आणि असं सगळं दिसतं तेव्हा ते विसरते. मग मला असं वाटतं की नाही नाही, नेक्स्ट जेवणापासून मी भात सोडणार आहे. आणि पण तसं काय होत नाही आणि नाही करत डाएट. कारण सगळ्यांना माहिती आहे मी नाही करत. मी हो म्हणून ते कोणाला खरं नाही वाटणार आहे. हो, पण नाही करत. पण काहीतरी सतत तुमच्या शरीराची हालचाल होतच असते ना. भले आता म्हणजे खूप रियाज आणि असं होत नाही आता हेक्टिक याच्यामुळे, पण नाच सतत काहीतरी रोज कुठल्या तरी स्टाईलचा डान्स होतच असतो. बरोबर. तेवढी एक्सरसाइज तर होतच असते आणि काहीतरी असतंच. म्हणजे स्वतःसाठी थोडासा एक सकाळचा वेळ असतो जो आपण आपल्यासाठी. मग त्याच्यात काहीतरी स्वतःचं कॉम्पोजिशन करणं होतं, किंवा काहीतरी एखादी आवडलेली गोष्ट आहे तर ती पुन्हा आठवली जाते. सो तेवढं होतंच म्हणजे. पण त्याला इतकी वर्ष इतकं नाच केलाय ना, सो ते एक अर्ध्या एक तासाचा डान्स काय शरीराला माझ्या काही फार हे नाही देत. कारण तेवढा डान्स तर म्हणजे सहजच व्हायला पाहिजे नाही का. आता एवढी वर्ष जर तुम्ही सतत नाचलात तर तासभर तर तुम्ही सहज नाचलं पाहिजे. तर ते तर काय पूर्वी जे करून ठेवलं होतं त्याच्यावरती आपल्याला देवाच्या कृपेने नाचता येत आहे. सो ते आहे अजून. पण वेगळं डाएट आणि फॉलो नाही होत. खूप वेळा प्रयत्न करते मी, पण 1-2 जेवणानंतर मला असं होतं की नको जाऊ दे. आणि मी उगाचच मला असं वाटतं की नाही ते मी नीट जेवले नाही तर मला काही सुचणार नाही वगैरे असं मला वाटतं, म्हणून ते नाही करत मी. आणि आशा जोगळेकर मॅम बद्दल काय बोलणार? म्हणजे तुमच्या गुरु आहे. बापरे, काय मी जे म्हणते. आणि अर्चना जोगळेकर मॅम सुद्धा. ताईला बघून आम्ही मोठे झालो ना. मावशींबद्दल तर काय काय बोलू. म्हणजे मी सतत असं सांगते की सरस्वती, लक्ष्मी, शारदा जर तुम्हाला रियालिटीत दिसल्या असत्या तर नक्की त्या मावशींसारख्या असल्या असत्या असं मला वाटतं. शेवटपर्यंत मावशींचा जो ऑरा आहे तो तसाच होता. आणि खूप शिकवलं मावशींनी. नाही नुसतं नाच नाही, त्या बरोबरीने तुम्ही समाजात कसं वावरायला पाहिजे, तुम्ही कसं राहायला पाहिजे, तुम्ही क्लासमध्ये कसं वावरायला पाहिजे, हे कळत नकळत खूप शिकवलं आहे त्यांनी आम्हाला. नाच तर अर्थात त्याच्यावर तर आमची खूप लोकांची करिअर उभी आहे. माझं एकटीचं नाही, अनेक गुरु त्यांनी. म्हणजे दादा एकदा सचिन दादा शंकर सांगत होते कि दीपा आशा जी की स्टूडेंट है और आशा जी की एक खासियत है कि लोग स्टूडेंट्स बनाते हैं है ना, बहुत सारे स्टूडेंट्स को ज्ञान देते हैं, पर आशा जी एक ऐसी गुरु है जिन्होंने बहुत सारे गुरु बनाए हैं. सो हे जे त्यांचं वाक्य आहे दादांचं ते मला इतकं म्हणजे पटलं आणि इतकं खरं आहे ते. कारण माझ्या कितीतरी गुरु भगिनी इतक्या चांगलं काम करत आहेत आणि इतक्या उत्तम गुरु आहेत. मला असं वाटतं की हे मावशींशिवाय शक्यच नाही. आणि त्यांनी ना खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्या क्लासमध्ये कधीच आम्ही असं कशा तरी तयार होऊन आले आहेत असं आम्ही पाहिलं नाही. जेव्हा त्यांच्या घरी आमचा क्लास असायचा
तेव्हा पण मावशी आम्ही आल्यावर तयार होत आहे की अगं बसा हा मी आले, असं कधीच केलं नाही आहे त्यांनी. आम्ही जेव्हा क्लास घरी घरी पण क्लास असेल तेव्हा त्यांचं असं टेबलवर आम्हाला काय खायला द्यायचं ते रेडी असायचं आणि त्या अशा एकदम क्लाससाठी रेडी असायच्या. म्हणजे आलं की नाचा काय जे आहे ते शिका चला, आणि मग त्यांनी सगळं केलेलं असायचं जेवण. आणि म्हणजे ते खूपच मावशींचं इतकी नीटनेटकेपणा आणि शिस्त ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती, त्यांच्या शिकवण्यात होती, त्यांच्या बोलण्यात होती. आम्ही कधीच मावशींचा चढलेला सूर ऐकला नाही. म्हणजे मला तर इतकी वर्ष होते आणि मी खूप नॉटी विद्यार्थिनी होते, खूपच. म्हणजे मी रियाज नाही करायचे. माझ्या विद्यार्थिनी ऐकतायत पण तुम्हाला करावं लागणार आहे. कारण मी खूप गोष्टी करायचे तेव्हा. मी कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीज करायचे, मी नाटक करायचे. चेतन दातार मला खूप रुपारेलला असताना आणि त्यानंतरही खूप गाईड केलं. तर अनेक ॲक्टिव्हिटीज करायचे, डान्सचे प्रोग्राम्स करायचे. सचिन शंकर बॅले युनिटमध्ये मी तेव्हा नाचत होते. अशा खूप गोष्टी करायचे. तेव्हा मी डम अँड डेफ स्टुडंट्सना शिकवायचे. असं सगळं खूप 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 म्हणजे स्पेशल किड्ससाठी तर आम्ही खूप काम करायचो तेव्हा. कांचनताई म्हणजे मॅडम म्हणतो आम्ही, कांचन सोनटक्के मॅडम बरोबर खूप काम करायचं. तेव्हा मी सिरियसली घेतलंच नव्हतं खरं तर कथ्थक. मावशी मला बऱ्याचदा असं म्हणायच्या की तुला माहीत नाही आहे देवाने तुला काय दिलं आहे, त्याची किंमत तुला कळत नाही आहे आज, पण तुला कळेल एक दिवस की मी काय म्हणते आहे. आणि म्हणजे मला खूप आठवतं आणि ते रिअलाईजही होतं की कदाचित मी खूप प्रामाणिकपणे रियाज केला असता तर माझं करिअर फक्त कथक परफॉर्मर म्हणून होऊ शकलं असतं. पण म्हणजे तेव्हा मला कदाचित तेवढी समज नव्हती. आणि मला आता मला कळतं आहे की तेव्हा मावशींना किती त्रास होत असेल की अरे या म्हणजे विद्यार्थिनीला कधी अक्कल येईल की ती किती बरं नाचू शकते वगैरे. पण ते काय मी तेव्हा मला काहीच असं एवढं नीट कळलं नव्हतं. सॉरी मावशी. ताई ऐकते, ताईला तर सांगूच शकतो सॉरी. आणि पण नशिबाने त्यांनी शेवटपर्यंत मला गाईड केलं आहे, मला माझं कौतुक केलं आहे. ताई अजूनही ताईशी कॉन्टॅक्ट असतो. ताई जरी अमेरिका आणि भारत करत असली फेऱ्या आणि मेजॉरिटी ती अमेरिकेत असते, पण तरीही एखादी छान गोष्ट झाली तर ताईबरोबर शेअर करायला आवडतं. आणि ती कायमच तिने प्रोत्साहन दिलं आहे. आणि ताई एकदम स्ट्रेट आहे आमची. तिला आवडलं तर ती अशी एवढी दिलखुलास कौतुक करेल ना तुमचं. पण नाही आवडलं तिला असं वाटलं की हिने हे जे केलं आहे ते छान नाही आहे, तर ती तुला तेवढ्याच यांनी सांगेल. पण ती तुला वारेवर नाही जोडणार हे मला आवडलं असं कधीच ताईंनी नाही केलं की ह्याच्यात तू काय केलं असतं तू चांगलं वाटलं असतं याचं. म्हणजे ताई अमेझिंग आहे. म्हणजे मी असं कायम म्हणते की ती भारतात नाही आहे म्हणजे तिने आता इतकी वर्ष ती अमेरिकेत राहते म्हणून, पण इथे ताई जर फक्त भारतात असती तर तिला कोणी टचच नाही करू शकत. या लेवलची ती परफॉर्मर आहे. आणि हुशारी म्हणजे बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि कला सगळ्याचं एक सॉलिड म्हणजे असं मिश्रण फार कमी वेळा बघायला मिळतं. तशी आहे ताई. अमेझिंग आहे. आज पण ज्या ग्रेसनी ती सवाई नाचली ना मागच्या वर्षी आय गेस, कमाल परफॉर्मन्स. इतका स्टँडिंग ओवेशन आणि इतके 25,000 ऑडियन्स तिचं परफॉर्मन्स बघायला आलं होतं. आणि इतक्या वर्षांनी तिने परफॉर्म केलं इथे, तर ती कमालच आहे. म्हणजे ताईबद्दल जितकं बोलू तितकं थोडं आहे. ताईनी म्हणजे असं नाही आहे की ती अमेरिकेला गेली तर तिचा नाच थांबला. तिथे तर तिने इतकी मोठी अकॅडमी केली आहे आणि तिथल्याही बऱ्याच फेस्टिवल्सना ती नाचत असते. उत्तम विद्यार्थिनी तिने तिथेही तयार केले, ज्यांचं प्रेझेंटेशन इथे भारतातही तिने केलं होतं. तर म्हणजे इंडस्ट्रीचं तर तिचं काम आपण पाहिलेलंच आहे. आणि आत्ता पण आधीमध्ये काही नाही काहीतरी करत असते ती. पण क्लासिकलच्या फील्डमध्ये तिचं जे काम आहे ते फारच वेगळ्या स्तरावरचं आहे. आणि ताईला परफॉर्म करताना बघणं ही एक वेगळी पर्वणी आहे. त्याचं फार कमी वेळा आता आपल्याला सुख मिळतं, पण ताई कमाल आहे. म्हणजे आणि आता ताई आहे म्हणून निदान आपण असं म्हणू शकतो की कोणीतरी, आता मावशी नाही आहेत ना कारण, तर कोणीतरी गुरु समान असायला हवं तुमच्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर. तर ताई अजूनही
आम्हाला तो सपोर्ट देते, सगळ्यांनाच. म्हणजे मला एकटीलाच असं नाही, सगळ्यांनाच. आम्ही पुलवा मयूर सगळ्याच माझ्या गुरु भगिनी काहीही अडलं तर ताईला विचारतात आणि ताई खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. माझ्या अकॅडमीला 25 वर्ष झाली आत्ता, मागच्या वर्षी लास्ट टू लास्ट इयर. आणि माझ्या सगळ्या त्यांनी ना खूप आपण काय वाटायचं जे येतील गेस्ट त्यांना, तर त्याच्यासाठी खूप काही गोष्टी त्या दुकानातनं त्या मला व्हिडिओ केला होता त्यांनी आणि दाखवत होत्या. तेव्हा हा कृष्ण तिकडे होता आणि म्हणजे मी जनरल त्या बाकी गोष्टी दाखवत होत्या. त्या म्हटलं तो त्याचं काय आहे, तर त्या म्हणाला की तो खूप जड आहे, हा जेवढा आहे तर त्याचा खूपच जड येतो, म्हणजे खूप जड येतो. तर त्या म्हटलं नाही तो खूपच जड आहे आणि मग हा नाही आपण देऊ शकणार. म्हटलं अरे मस्त होता तो. तर तो मला खूप आवडला आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनींनी 25व्या ॲनिव्हर्सरीला हा आम्हाला दिला आहे. आम्ही कथकवाले होतो आणि याचं महत्त्व आमच्या आयुष्यात खूप आहे आणि याच्याशिवाय आम्ही काहीच नाही करू शकत कथकवाले. सो माझ्या घरात माझ्या विद्यार्थिनींच्या म्हणजे निमित्ताने माझ्या घरी श्रीकृष्ण आलेत. सो खूप मस्त वाटतं त्यांना बघून. आणि हा जो खूप मोठा नटराज आहे 3D चं काहीतरी म्हणतात त्याला, तर हा माझा वैदेही नावाची माझी स्टुडंट आहे, त्यांचा हा व्यवसाय आहे. 25व्या ॲनिव्हर्सरीला तिने आम्हाला हे गिफ्ट दिले आणि आम्ही सगळे असे अवाक झालो की इतकी सुंदर ही एक वेगळी कला आहे आता आणि जी खूप प्रचलित होती. सो हा एक नटराज आणि हे माझ्या विद्यार्थिनींकडून माझ्याकडे आलेलं खूपच अमूल्य गिफ्ट आहे असं मला वाटतं. कारण तुमच्या घरी नटराज येणं आणि श्रीकृष्ण येणं याच्यापेक्षा काय अजून पाहिजे. सो खूप मस्त आहे. माझ्या एका विद्यार्थिनींनी मला आषाढी एकादशीला अचानक माझ्या दरवाज्यावर बेल वाजली आणि एक कुरिअर आलं. आम्ही बघितलं तर पंढरपूरवरून आलो होतं. आम्ही म्हटलं आता तर मी म्हटलं आम्ही काही ऑर्डर नाही केलं आहे, असं आम्ही काही सांगितलं नव्हतं, आम्हाला कसं आले. ते म्हणले कोणीतरी तुम्हाला पाठवलं असेल ते. आणि आम्ही म्हटलं की हो पण असं कसं उघडणार ना. ते म्हणजे तुमचं नाव आहे, उघडा तुम्ही बिंदास. तर ते म्हणजे उघडा काय नाही होत. आणि आम्ही त्या जे कार्ड होतं त्याच्यावर फोन केला तर मी म्हटलं की कोणी पाठवलं. तर ते म्हणले असं काही आम्हाला इथे ते नाही आहे पण तुमचंच नाव आहे. मग आम्ही सगळे म्हटलं चला ना एकादशीच्या दिवशी आल्या तर आपण बघूया उघडून. त्याच्यात प्रसाद होता आणि विठ्ठल रखुमाईची खूप सुंदर मूर्ती होती आणि आम्ही खूप खुश झालो की आम्हाला कळेच ना हे कुठून आलंय. आणि इतके मोठे आशीर्वाद त्या दिवशी मिळाले. मी पूर्ण घरी म्हणजे सगळे माझ्या घरच्यांना आणि हा प्रसाद पाठवला. आणि नंतर माझ्या दुसऱ्या एक माझी जी सगळ्यात सिनियर मोस्ट स्टुडंट आहे माधवी, तिने मला सांगितलं की आमची एक विद्यार्थिनी आहे तर ती पंढरपूरची आणि तिने आम्हाला ते पाठवलं होतं आणि मला एकटीलाच ते त्या दिवशी मिळालं आणि बाकीच्यांना ते नंतर मिळालं. तर आता आपण कुठे निघालो जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. आज रविवार आहे ना, रविवारी सकाळी माझा बोरिवलीचा MHB लोकेशन जे आहे तिकडच्या ब्रांचचा क्लास असतो. खरं तर उशीर झाला आहे. युजली आम्ही 8-8:30च्या दरम्यान क्लास सुरू झाला आहे, मी उशिरा चालले आहे. 8-8:30ला सुरू होतो. पहिली सिनियरची बॅच असते आणि मग हळूहळू नेक्स्ट लेवलच्या म्हणजे आधीच्या लेवलच्या मुलींच्या बॅचेस सुरू होतात. सो मला वाटतं आता आपण जाईपर्यंत पहिल्या 2 बॅचेस पण मुली थांबल्या असतील तर आपल्याला भेटतील सगळ्या. तर आता 90हून अधिक सिनेमे म्हणजे लोकांच्या आठवणीत एवढे तुमची कोरिओग्राफी आहेत की कधी विचारलं तर त्यांना ते कळतील की दीपाली मॅमनेच शिकवले. तर मग तुमच्या आठवणीतलं असं कोणतं गाणं आहे की मला हे करायला खूप मजा आली होती किंवा हे खूप सुंदर झालंय माझं? मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्ट आपला बेस्ट क्रिटिक असतो, त्याच्यामुळे प्रत्येक गाणं झाल्यानंतर मला असं वाटतं तर इथे अजून पाहिजे असं काहीतरी केलं असतं तर अजून छान दिसलं असतं का. तशी एक असं सांगता नाही येणार. मला असं वाटतं हे कामच असं आहे ना की ते करताना तुम्हाला मजाच येते आणि दर वेळेला दर गाण्याला तुम्हाला नवीन आर्टिस्ट तुमच्याबरोबर काम करत असतात आणि त्याची प्रोसेसच इतकी सुंदर आहे ना. कारण आम्हाला रिहर्सल्सला आधी आम्ही आमच्या असिस्टंट्सबरोबर रिहर्सल करतो, मग आर्टिस्टबरोबर रिहर्सल होते आणि मग शूटिंग होतं. ती अख्खी प्रोसेसच इतकी गोड आहे. माझं पहिलं पिक्चर आहे एक होती वादी अजय फणसेकरचं भाईचं. सो ते पहिलं कारण माझा चुलत भाऊ सुशांत शेलार, तर सुशांतमुळे मला भाईनी बोलवलं कारण तेव्हा ढगायला लागली कळं माझं जे फर्स्ट रिमिक्स व्हिडिओ आहे
ते खूप फेमस झालं आणि मग त्याच्यामुळे खरं तर माझी करिअर सुरू झाली. तर त्या गाण्यात सगळी मोठी माणसं होती. म्हणजे स्मिता मावशी होती तळवळकर, राजन दादा होता तामाणे, शिवाजी काका होते आणि आपली शीतल हिरोईन होती त्याची. आणि इतकं सुंदर त्याचं ते सगळं जमूनच फार सुंदर आलं होतं. आणि आम्ही DK स्टुडिओला पुण्यात शूटिंग करत होतो आणि तेव्हा मी 7 महिन्याची प्रेग्नंट होते. आणि हा एक्सपिरियन्स सगळ्यांसाठीच नवीन होता. एवढं मोठं पोट आणि ठेवून मी शूटिंग करत होते आणि बट दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि तेव्हा माझ्या थोडं पायाला लागलं. मग शिवाजी काकांनी खूप मनापासनं म्हणजे स्वतःहून असं ते त्यांनी खाली बसून त्यांनी माझ्या त्या जखमेवरती स्वतःचा नॅपकिन टिश्यू ठेवून म्हणजे मला तेव्हा रडूच आलं. कारण मला असं वाटलं बापरे, म्हणजे तेव्हा तर मी काय पहिली फिल्म माझी, आपल्याला कोणी ओळखत नाही आहे, सुशांतची बहीण म्हणून लोकांना फक्त मी माहिती होते. पण त्यांनी आणि सगळ्या युनिटनी तेव्हा इतकी अशी काळजी घेतली ना की म्हणजे मला असं वाटलं की दिस इज आवर फॅमिली. म्हणजे जसं आपल्याकडे घरी आपली लोकं आपली काळजी घेतात ना, तशीच म्हणजे स्पेशली आपली मराठी इंडस्ट्री म्हणजे हे घर आहे ना आपल्या सगळ्यांचं. तर तो इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे मला त्या गाण्याचा. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे इवन सचिन दादांबरोबर काम करताना किंवा म्हणजे बरीच अशी मंडळी आहेत. इवन मला नाचाच्या गाण्यांचा उल्लेख करायचा तर मला मानसीचं पण गाणं आठवतं, नाईकचं. आम्ही असं वाजवा की म्हणून जे गाणं केलं होतं ढोलकी पिक्चरचं. हो. सो ते 3 दिवस आम्ही नाईट करत होतो कोल्हापूरला. तर तो पण एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. वेगळ्या वेगळ्या लोकेशन म्हणजे तिथेच पण वेगळ्या वेगळ्या लेवलवरती ते गाणं शूट झालं. तर तेव्हा पण सगळ्यांनी खूप मेहनत केली होती. आणि सिद्ध्या आहे त्याच्यात ना, सिद्धू. आणि त्यांनी इतकं असं रिअल वाटावं अशी ती ढोलकी वाजवली की त्याची ना बोटं सुजली होती बिचाऱ्याची. पण त्याचा उत्साह सगळ्यांना माहिती आहे ना, त्याची सिद्धूची एनर्जी, एक्स्ट्रीम एनर्जी केली होती. एक्स्ट्रीम एनर्जी. आणि तो होता म्हणून अजून मजा यायची सेटवर. सो ते पण एकदम सुंदर म्हणजे पिक्चराईज मला आवडलेलं इज वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग ते आहे. चंद्राची प्रोसेस चांगली होती. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अशी प्रत्येक गाण्याची अशी छान आठवण असते. आता मी सुबोधची फिल्म केली आहे माना अपमान. ती तर अख्खी फिल्मच माझ्यासाठी एक अविस्मरणीय एक्सपिरियन्स राहील. आणि म्हणजे ती अख्खी प्रोसेस, त्याच्यानंतरचे आमचे शूटिंगचे दिवस, कारण खूप मोठं शेड्यूल होतं त्याचं. आणि म्युझिकल आहे ऑफकोर्स. आम्हाला खूप मजा आली आणि काम त्याच्या अगदी रूट्सपासून आम्ही मेहनत केली आहे. त्याच्यामुळे ते आमच्यासाठी एकदम असं स्पेशल प्रोजेक्ट राहील. आणि सुबोधनी इतकी मेहनत केली आणि त्याने इतकं सगळ्या अख्खी ती त्या आपली फॅमिली आहे तर त्या सगळ्या अख्ख्या फॅमिली मेंबर्सना इतकं जोडून ठेवून इतकं सुंदर काम सगळ्यांकडनं करून घेतलं. आणि खूप मस्त मस्त आर्टिस्ट आणि काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळेल. मला आमच्यासाठी तर खूपच असं ड्रीम प्रोजेक्ट सारखं आहे. आणि त्या फिल्मचा एक एक्सपिरियन्स असा, अर्थात मला आता फार बोलता येणार नाही डिटेल्स, पण ती रिलीज झाल्यावर जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी नक्कीच मी बोलू शकीन जास्त त्या फिल्मबद्दल मला वाटतं. आणि आता दादांची फिल्म म्हणजे सचिन दादा आणि वहिनींबरोबर काम करायला एक म्हणजे त्यांच्याचकडनं आपण एनर्जी घेतो खरं. आणि स्वप्नील आहे आमचा. सगळी अशी मस्त धमाल लोक आहेत. बाकीच्यांची नावं मला माहीत नाही घ्यायची का नाही, सो मी घेऊ नाही शकणार. पण खूप या गाण्यालाही खूप मजा येईल. छान फॅमिलीचं गाणं आहे, मस्त छान डान्सर्स आहेत. एक तर डान्सर्स आले कीच कोरिओग्राफर्स खुश असतात ना, बरोबर. कारण ते आले की आमचं सगळं हेच बदलून जातं आणि ते त्यांची एनर्जी घेऊन येतात आणि ते सगळ्यात जास्त मेहनत करतात मला असं वाटतं. कारण तुम्ही कुठल्याही गाण्यात बघितलं तर ते जेवढे रिटेक्स होतात तेवढे त्याच एनर्जीनी ती मुलं परफॉर्म करतात. आणि त्यांच्यामुळे आज कोरिओग्राफर ही जी पोस्ट आहे की ही त्यांच्यामुळे लोकांना कळायला लागली आहे. नाहीतर आम्ही आमचे एकटे एकटे काय करू शकतो. ते आमचं जे काम आहे ते त्यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोचतं सगळ्यांपर्यंत. आणि आम्ही जोडणं म्हणजे आर्टिस्ट आणि ऑफकोर्स आर्टिस्ट तर आहेतच, म्हणजे त्यांच्याशिवाय तर आपण का म्हणजे तुम्ही काच बघाल नाही का गाणं. पण डान्सर्समुळे जी एनर्जी किंवा
जी सुंदरता त्या गाण्याला येते ना आणि त्यांच्या सगळ्यांच्याच डेडिकेशननी. सो ती एक म्हणजे आमचं खूप प्रेम असतं कोरिओग्राफर्सचं डान्सर्सवर आणि आपला एक सेट असतो दरवेळेला कोरिओग्राफर्सचा की माझी ही 4 लोक असणारच माझ्या गाण्यात. सो असं आमचं युजली असतं असं की अच्छा ही दिसली की अच्छा हे गाणं सुभाषचं आहे, तो दिसला तर हे गाणं फुलवाचं आहे, हा दिसला तर हे गाणं म्हणजे उमेशचं आहे. सो असं कारण त्यांची मंडळी असतात ना, तशी माझी 4 लोक दिसली की लोकांना असं वाटतं अच्छा दीपानी केलं वाटतं गाणं. सो ते त्यांच्यामुळे आमची ओळख आहे. सो मला त्यांच्याबरोबर राहायला भयंकर आवडतं कारण ते कायम तुम्ही कधीही कुठल्याही शूटिंगला जर पाहिलं तर डान्सर आपल्यात असतात. ते कधीच त्यांची फॅमिली सोडून तिसऱ्या कोणाबरोबर डिपार्टमेंटमधल्या माणसाबरोबर टाईमपास करत आहेत असं दिसणार नाही तुम्हाला, कारण ते खूप आपल्यात असतात आणि त्यांचं एक वेगळंच जग आहे आणि ते खूप सुंदर आहे. तर आता एवढे गाणे आपण बघत आहोत, तर अशी कोणती कोरिओग्राफी आहे म्हणजे बाकीच्यांनी केली आहे बट तुम्हाला ती करायला आवडली असती? अरे बापरे, अरे मीच एवढी गाणी केली आहेत ना, तर मला असं हे गाणं मला करायला मिळालं असतं असं मला नाही वाटलंय खरं. कारण काय होतं की जरी मला फिल्मला नाही मिळालं असेल ते गाणं करायला तर मला इव्हेंटला तर मिळालेलंच असतं ना. आणि इतके हजारो इव्हेंट्स आपण आतापर्यंत केले तर आपली हौस आपण इव्हेंटला भागवूनच घेतो आणि म्हणजे मला हवं होतं ते मी त्याच्यात करू शकते किंवा जसं मी एकापेक्षा एक केलं होतं. सो मला सेमी क्लासिकल खूप आवडतं तर आणि क्लासिकल तर आपण त्या फील्डमधनंच आहोत. तर मग एकापेक्षा एकला मी असं केलं होतं की ज्या स्टाईल्स मी शिकले नाही, जसं ओडिसी आहे किंवा छाऊ आहे, तर त्या स्टाईल्सच्या कोरिओग्राफी त्या स्टाईलच्या मास्टर्सच्या हेल्पनी मी त्या कोरिओग्राफ केल्या, पण ते ऑन द फिल्म सॉंग्स ऑफकोर्स. तर ते मला करायला मिळालं एकापेक्षा एकच्या प्लॅटफॉर्ममुळे, थँक्स टू झी. तर ते माझं होऊनच गेलं. सो असं कुठल्या तरी माध्यमातनं ते गाणं आपल्याला जेव्हा कोरिओग्राफ करायला मिळतं तेव्हा आपण आपल्याला जे करायचं होतं ते त्याच्यात युजली असं होतं की जेव्हा एखादं ऑलरेडी करून झालेलं गाणं असेल तर ते मला जेव्हा येतं तेव्हा मी त्या गाण्याचं काही ठेवत नाही. प्रत्येकाचा आपला चॉईस असतो, पण मी मग अख्खंच्या अख्खं मला जसं हवं आहे तसं ते गाणं करते. म्हणजे त्याची साईन पण मी ठेवत नाही. म्हणजे मला जसं वाटत होतं ते कोरिओग्राफ करावं तसंच मी ते कोरिओग्राफ करते. सो मला वाटतं प्रत्येकाचा विचार वेगळा असतो प्रत्येक कोरिओग्राफरचा या बाबतीतला, पण माझं असं आहे मला जे त्या बीट्सला मला जे वाटते ते मी कोरिओग्राफ करते. क्लासिकल गाणी असतात ना जी किंवा ज्याला कथकचा बेस आहे अशी गाणी एकतर मराठीत खूप कमी बनतात, पण माझ्या नशिबाने त्यातलं बऱ्यापैकी माझ्या वाट्याला आलं आहे. पण अशी गाणी हिंदीत खूप बनतात ना, तर तेव्हा असं वाटतं की अरे अशी आमच्या लोकांना मिळावीत, म्हणजे ज्यांचा बेस क्लासिकल आहे. मी काय मयूर काय अशा लोकांना मिळाली तर आम्हाला पण मजा येईल करायला. करेक्ट. आणि आत्ताचं आणि आधीचं जे आपण कोरिओग्राफी बघतो यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? टेक्निकली खूप गोष्टी ॲड झाल्या ना, त्याच्यामुळे ते सगळं सोपं झालं आहे प्रकरण. आता खूपच सोपं आहे. आता मला असं वाटतं की ज्याला थोडा नाच येतो त्याला कोरिओग्राफी म्हणजे आपण खूप लोक बघतोय ना आता फील्डमध्ये, पण खूप लोक आली. पूर्वी जेव्हा आता मी पूर्वी म्हणीन कारण मी 25 वर्षापूर्वी करिअर सुरू केली आहे. सो जेव्हा मी सुरुवात केली कोरिओग्राफीला तेव्हा व्हिडिओ असिस्ट पण नव्हते आमच्या वेळेस. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं आणि आम्ही फिल्म कॅमेरावर शूट केला. आता तर डिजिटल आला ना, बरोबर. सो त्या वेळेचं महत्त्व, तो दुसरा टेक आला तरी धडधड वाढायला लागली, तिसरा टेक म्हणजे चेहरे बदलले, 14 टेकमध्ये प्रोड्युसरला काम आला, असं हळूहळू ते बदलत जायचं कारण ते इतकं एक्सपेन्सिव्ह होतं सगळं फिल्मवर काम करणं. त्याच्यामुळे ना ती शिस्त खूप वेगळी लागली बहुतेक की 1 2 3 4 म्हटलं तर 1 2ला ऐकून कॅमेरा रोल होणार आणि असं सगळं होतं. पूर्वी म्हणजे साऊंड आधी चालायचा मग रोल व्हायचा ना काउंटला. आता काय रोल होतं, साऊंड चालतो आणि मग कीप रोलिंग होतं. कीप रोलिंग हा शब्द त्या इतक्या वर्षापूर्वी वॉज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे वेट लागलं असतं, काढून टाकलं असतं मला सेटवरनं बहुतेक. पण आता खूप सोपं आहे ना आणि तुम्ही केलेलं काम तुम्हाला बघता येतं परत. असं कुठे होतं पूर्वी की तेव्हा तर तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला बघायचं आहे की ह्याचं सिंक बरोबर आहे की नाही. आता अरे सिंक गेलंय का बरं एकदा चेक कर शॉट असं होतं ना आणि आपल्याला दिसतं की गेलंय का नाही गेलंय. पण तेव्हा नव्हतं ना तसं. तर मला असं वाटतं तेव्हा जास्त अलर्ट असायचे टेक्निशियन्स आणि
असिस्टंट्स आणि कोरिओग्राफर्स किंवा आर्टिस्ट पण किंबहुना की त्यांना त्या वेळेचं महत्त्व आणि त्याची किंमत माहीत असायची की अरे आपण जर 4 टेक दिले तर किती नुकसान आहे प्रोडक्शनचं. सो आता तर आपण खूप वेळा बघतो, खूप कितीतरी टेक्स वगैरे होतात. सो मला खूप अनइझी होतं जेव्हा 3-4 टेक्सच्या पुढे टेक्स जायला लागले की, कारण मी अजूनही ओल्ड स्कूल आहे बहुतेक मी. हो, म्हणजे मी फिल्मवर काम केलं आहे ना त्याच्या. पहिल्यांदा तर माझी पहिली फिल्म जेव्हा मी जी डिजिटल फिल्म आहे ती मी जेव्हा पहिल्यांदा थिएटरमध्ये बघितली तेव्हा मला असं वाटलं हे असं टी व्हीसारखं का दिसतंय, कारण त्यापूर्वी मी कधीच याच्यावर काम नव्हतं केलं डिजिटल कॅमेरावर. सो मला वाटलं अरे बापरे हे वेगळं दिसतं म्हणजे. पण तुम्ही प्रवाहाबरोबर व्हायलाच लागतं तुम्हाला. सो मला वाटतं पण फिल्म परत आल्या तर जास्त मजा येईल काम करायला आणि कस लागेल सगळ्यांचा. सो ते मजेशीर आहे आणि ते खूपच सुंदर माध्यम आहे. तर फिल्मवर काम करा आणि हल्लीच्या मुलांना मिळावा तो एक्सपिरियन्स, त्यांना पण खूप शिकता येईल, थोडी शिस्त अजून टाईट होईल असं वाटतं मला. आता आम्ही आलो आहोत बोरिवली येथील त्यांच्या कथ्थक क्लासमध्ये. बघूया तर कशी प्रॅक्टिस होते त्यांची. मला असं वाटतं आतापर्यंत तुम्हाला वेगळ्या वेगळ्या छटा दिसल्या असतील, माझ्या छोट्या छोट्या किती गुणी विद्यार्थिनी आहेत. मी जेव्हा विशारद आले त्याच्यानंतर माझी पहिली ब्रांच परळला सुरू झाली, जिथे मी राहते आईच्या इथे. आणि मावशींनी म्हणजे त्या जागेबद्दल जेव्हा मला तिकडे, कारण मी परळला राहायचे, त्याच्यामुळे त्या लोकांनी मला विचारलं की इथे जागा आहे तर तुला क्लास करायला आवडेल का. तर मी मावशींना सांगितलं की मावशी आमच्या इथे एक जागा आहे आणि ते विचारत आहेत की तुला क्लास करायचा आहे का. तर मावशी म्हणाल्या लगेच हो म्हण, कारण मुंबईत तुला स्वतःहून कोणीतरी जागा विचारत आहे तर अजिबात वेळ काढू नकोस. आणि त्यांना लगेच हो सांग. आणि मावशींच्या आशीर्वादाने माझी पहिली बॅच सुरू झाली परळला आणि लग्नानंतर मी बोरिवलीत शिफ्ट झाले. सो बोरिवलीत जेव्हा मी आले तेव्हा माझा इथेच क्लास सुरू झाला आणि आता मला असं वाटतं आता मागच्या वर्षी 26 वर्ष झाली, 5 जुलैला 26 वर्ष झाली माझ्या क्लासला. दर संडेला, मला माहीत नाही लोक एरवी संडेला काय करतात, कारण आम्ही आयुष्यभर संडेला उठून या क्लासला येतो. ही ललिता आहे माझी स्टुडंट, ती आत्ता 3 महिने झाले क्लासला यायला लागली आहे. आणि मला विशेष तिची ओळख तुम्हाला सगळ्यांना करून द्यायला आवडेल, कारण म्हणजे इन्स्पिरेशन आपण म्हणतो ना, आपल्याला खूप आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या वळणावरती इन्स्पिरेशन होतं. ललिता एक इन्स्पिरेशन आहे आपल्या सगळ्यांसाठी. ललिता कॅन्सर सर्वायवल आहे आणि ती म्हणजे सुरुवातीला जेव्हा आली तेव्हा तिला खूप इनिबिशन्स होते की ताई माझं असं होतं, मला असं दुखतं वगैरे. पण आता मला असं वाटतं की तुलाच 2 वाक्यात काहीतरी छान सांगावं असं वाटेल का तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल. हो, मी आता खूप कॉन्फिडंटली करते आणि हा कॉन्फिडन्स मला ह्या क्लासमधूनच मिळालेला आहे आणि स्पेशली गुरु दीपाली ताई. तर मी खूप आय एम व्हेरी थँक्यू फॉर दिस. आणि मला ज्यांनी तो कॉन्फिडन्स दिला आहे ना, खरंच मी विसरणार नाही. अरे नाही, मला असं वाटतं की तिने आम्हाला ही एनर्जी दिली आहे. हो, ते मला माहीत नाही, पण मला जे एनर्जी मिळाली आणि मला जो कॉन्फिडन्स आणि जो सपोर्ट मिळाला आहे तो इथूनच मिळालेला आहे. शी इज अ स्वीट हार्ट आणि प्रयत्न करते ह्याच्यातनं आणखी आणि पुढे. मला वाटतं अजून 2-4 वर्षांनी आलात तुम्ही तर ती तुम्हाला एकदम असं छान एक वन ऑफ द बेस्ट यांच्यातली डान्सर म्हणून नाचताना दिसेल. ट्राय माय बेस्ट. येस. थँक्यू बाबा, थँक्यू. आणि आपण भेटूया. आता मला एक छोटीशी मीटिंग आहे, कारण मी मध्ये मध्ये ब्रेकनी येते, तर माझ्या असिस्टंटशी थोडं बोलायचं असतं, पण आता त्याच्यासाठी वेगळा वेळ नसतो माझ्याकडे. सो एक छोटीशी लंच मीटिंग आहे, त्यांना चांगलं चांगलं खायला घालून आरडाओरडा करणार मी. होय बाबा. हां, आणि कारण नुसतं ओरडलं तर लागेल ना, थोडं वाईट वाटेल, म्हणून मस्त माझ्या विषयाचं असं छान जेवण, एक अर्धा तास त्यांना समोर छान जेवण ठेवून त्यांना ज्या काही त्यांच्या चुका असतील त्या मी आपल्या पटापट सांगणार. आणि मग त्याच्यानंतर मला लोकेशनला जायचं आहे, उद्यापासून शूट आहे. सो इथून तिथे जाणार मी गोरेगावला. सो एक थोड्या वेळाने भेटूया. एखादं गाणं जेव्हा आपण कोरिओग्राफ करता त्यामागचं प्रोसेस कसं असतं, म्हणजे तुम्ही कसं काय ठरवतात की कसं करायचं, काय करायचं. पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे गाणं येतं तेव्हा डिरेक्टरबरोबर सिटिंग होते
आणि कारण हे त्यांचं बाळ असतं ना, आपण दाई असतो, मूल त्यांचं आहे, आपण फक्त सांभाळतो आणि आपण हेल्प करतो ते मूल वाढवायला. तर जेव्हा गाणं येतं आपल्याकडे तेव्हा ते गाणं ऐकल्यावर त्या गाण्याचा काय जॉनर आहे तो आपल्याला कळतो. म्हणजे एखादं आयटम सॉन्ग असतं, एखादं फॅमिलीचं गेट टुगेदरचं सॉन्ग असतं, कुठलं तरी फेस्टिवलचं गाणं असतं, लव्ह सॉन्ग असतं, आयटम सॉन्ग असतं, अशी अनेक प्रकार त्याच्यात आहेत, राईट. मग डिरेक्टरबरोबर मीटिंग होते. डिरेक्टर त्यांना काय हवं आहे त्या गाण्यात हे विचारलं जातं, की तुम्हाला काय पाहिजे, कसं दिसतं आहे हे गाणं. मग सगळ्यात आधी मला मग त्या फिल्मची स्टोरी माहीत पाहिजे, हे गाणं त्या फिल्ममध्ये कधी येतं आहे हे माहीत पाहिजे, त्याच्या पुढे काय असतं, त्याच्यानंतर काय होतं हे कळलं पाहिजे. कारण आता फॉर एक्झाम्पल एखादं आयटम सॉन्ग आहे, ओके, आणि हिरो त्या आता समजा क्लबमध्ये गाणं आहे, तर हिरो त्या क्लबमध्ये आला तर हिरोची मानसिक अवस्था काय आहे हे मला माहीत पाहिजे. कारण त्या पद्धतीने तो त्या लीड डान्सरबरोबर रिॲक्ट करेल, राईट. किंवा मग तो जर एखाद्या ट्रॉमातनं आला आहे तर तो तिच्याकडे लक्ष पण नाही देणार. पण हे जर मला माहीत नसेल आणि मी त्याला माझ्या गाण्यात मला पाहिजे म्हणून मी त्याला नाचवला तर ते गाणं फिटच नाही होणार ना सिनेमात. सो मला कॅरेक्टरचं पर्सनॅलिटी काय पद्धतीने त्या फिल्ममध्ये त्याने पोर्ट्रे केली आहे हे पण माहीत असायला लागतं. म्हणजे एखादा आपला असा शामळूसारखा कॅरेक्टरचा हिरो आहे आणि मी त्याला सॉलिड बोल्ड प्रेझेंट केला कारण मला काहीच माहीत नाही आहे फिल्मचं, तर मग तेही बसणार नाही ना गाण्यात. सो आम्हाला कोरिओग्राफरला हे माहीत असायला लागतं की काय आहे सिच्युएशन, काय होतं आहे, हे सगळं माहीत असायला लागतं. गाणं आधी आमच्याकडे येतं तेव्हा ही सगळी प्रोसेस होते. मग आम्ही आमच्या असिस्टंट्स बरोबर हे गाणं आधी कोरिओग्राफ करतो आणि मग ते आर्टिस्ट बरोबर रिहर्स होतं. गाणं आधी कोरिओग्राफ होतं, मग ते डिरेक्टरना दाखवलं जातं, त्यांच्या पद्धतीने काही चेंजेस असतील तर ते केले जातात आणि मग सेलिब्रिटी येतात आणि मग ते असिस्टंट बरोबर गाणं आधी शिकतात. कारण 1, 2, 3, 4 मध्ये त्यांना शिकायचं असतं आरामात त्यांच्या पेसनी. मग ते शिकतात आणि मग ते आमच्याबरोबर म्हणजे कोरिओग्राफर बरोबर काम करतात की मग आम्हाला त्यांची बॉडी लँग्वेज अशी नको आहे, अशी हवी आहे, किंवा ही मुवमेंट त्यांच्या बॉडीवर छान नाही दिसत आहे, मग असं करूया का, तसं करूया का, हे सगळे चेंजेस होतं. मग आपण सेटवर जातो. सेटचं कसं असतं, कॉस्ट्युम्स काय घालणार आहेत हे आम्हाला माहीत असायला लागतं, त्याच्या पद्धतीने ते कोरिओग्राफ केलं जातं. कारण नाहीतर त्याला जस्टिस नाही मिळणार ना मुवमेंट्सला आमच्या. मग काय रंग आहे काय, कारण की समजा डान्सर्स असतील तर त्यांच्या रंगावर डान्सर्सचे कॉस्ट्युम्स रेडी असायला पाहिजेत ना. दर वेळेला सेमच डिझायनर डान्सरचे कॉस्ट्युम करतो असं होत नाही. त्यामुळे जर माझ्या टीममधनं कोणी कॉस्ट्युम्स करणार असेल तर आम्हाला त्यांचे रंग काय, त्यांचे काय पद्धतीने कपडे आम्हाला अपेक्षित आहे, मग ते डिरेक्टरला ओके आहेत का, असं सगळं करून मग ते कॉस्ट्युम्स फायनल होतात. मग सेटचं काय आहे, काय पद्धतीचा सेट आहे काय, कारण बऱ्याचदा असं होतं की आम्ही कोरिओग्राफ एक करतो आणि मग सेटवर गेल्यावरती त्याचे चेंजेस करावे लागतात सेटच्या याच्यानुसार. की आता आम्ही गाणं कोरिओग्राफ केलं आहे, स्टुडिओत बसून आपण नाचतो, स्टुडिओत असतं गाणं, पण जेव्हा गाणं ॲक्च्युअल लोकेशनवर जातं, ते समजा बीचवर असेल तर काही स्टेप्स अशा आहेत ज्या वाळू तुम्हाला करता नाही आहेत, मग त्या चेंज कराव्या लागतात. मग काही अजून गोष्टी असतात की अरे कधीतरी आम्ही समजा गुडघ्यावर काहीतरी फिरायची स्टेप केली आणि ज्या स्टेजवरती लावणीची मुलगी नाचते ते स्टेज इतकं चांगलंच नाही आहे की तिथे फिरू शकते, मग त्या गोष्टी बदलायला लागतात. किंवा एखाद स्टेजच इतकं तकलादू आहे की जम्प तेवढ्या घेऊ नाही शकणार ती, मग आयत्या वेळेला काय करणार, मग अशा गोष्टी हळूहळू छोटे छोटे चेंजेस करावे लागतात. आणि हे सगळं होतं जेव्हा शूट चालू होतं तेव्हा तुमचं आणि DOPचं खूप चांगला रॅपो असायला लागतो. कारण मोस्टली कोरिओग्राफर्स हे स्वतःचं डिझाईन घेऊन येतात. माझा कुठला शॉट कुठल्या पद्धतीने त्याचं टेकिंग व्हायला हवं हे आमचं आधीच ठरलेलं असतं. आम्ही त्याप्रमाणे शॉट डिव्हिजन करूनच कोरिओग्राफ करतो. त्यामुळे त्यांची हेल्प आम्हाला आम्ही जे ठरवलं आहे त्याला एन्हान्स करायला लागते. आणि मग ते आम्ही जे सांगतोय त्याच्यात त्यांच्याकडनं त्यांना अजून काय उत्तम करता येईल, मग ते म्हणतात की टेक्निकली किंवा याच्यानुसार ह्या उजवीकडनं येत आहे त्याच्याऐवजी डावीकडनं येऊ शकाल का, मग आता सरळ येत आहे त्याच्याऐवजी गोल फिराल का, किंवा हे असं करूया का, हे वरून जास्त सांग, अशा सजेशन्स त्यांच्याकडनं येतात ज्या कोरिओग्राफीला एन्हान्स करणारे असतात. मग त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून त्याचं डिव्हिजन थोडंसं इकडे तिकडे केलं जातं, किंवा कधीतरी कंप्लीट वेगळं सजेशन येतं जे आम्ही डिझाईन केल्यापेक्षाही उत्तम असू शकतं. मग त्या पद्धतीने ते शूट केलं जातं. अशा पद्धतीने ते गाणं शूट होतं. डिरेक्टरचे काही कन्सर्न्स असतील तर ते तिथे घेतले जातात.
पण डिस्कशन सेटवर होत नाही. म्हणजे मराठीच्या सेटवर तरी मी माझ्या 25 वर्षात पाहिलं नाही की शूटिंग थांबले आणि डिरेक्टर आणि कोरिओग्राफर डिस्कशनच करतो आहे की एखाद्या शॉटवर. तसं होत नाही, कारण मराठीला एकतर ते परवडू नाही शकत आणि थोडं होमवर्क करूनच लोक जात असतात. त्याच्यामुळे इतकं कट टू कट बजेट आहे की ही सगळी आपण म्हणजे वॉट एव्हर यू से हे सगळं करायला आमच्याकडे वेळच नाही आणि बजेट नाही. कारण इतक्या कमी वेळात तुम्हाला ते गाणं करायचं असतं ना. मोस्टली गाणी ही एका दिवसात एक गाणं होतं, बरोबर. जे मराठीच्या म्हणजे 2 दिवस इज थोडं लक्झरी टाईपचे असं. म्हणजे 3 दिवस म्हणजे अरे काय ही बात आहे असं आहे ते. कारण मराठीला 2 दिवसापेक्षा किंवा 3 दिवस इज लाईक थोडं जास्त बजेटवरती काम करावं लागतं. एखादं गाणं असं असतं की ज्याला गरजच आहे आणि ज्यांचं बजेट आहे ते लोक तेवढा वेळ देऊ शकतात. तर असं ते गाणं कोरिओग्राफ होतं. मग ते गाणं एडिटरकडे जातं आणि मग एडिटरचा असिस्टंट आणि आमचा असिस्टंट मिळून त्याचा रफकट करतो आणि मग तो रफकट मेन एडिटर आणि आपण बसून त्याला फायनल कट करतो. मग ते डिरेक्टरला दाखवलं जातं. डिरेक्टर आणि टीमला ते आवडलं किंवा त्यांचे काही चेंजेस असतील तर ते केले जातात आणि मग ते गाणं तुमच्यापर्यंत येतं. अशी याची प्रोसेस आहे. पण असं कधी झालं की डिरेक्टरही ओके, एडिटर, कोरिओग्राफर सगळे ओके, पण निर्मात्याचा हस्तक्षेप आहे असं मला असं काही पाहिलं नाही आहे. म्हणजे निर्माता किंवा कलाकारांचा हस्तक्षेप आहे की मला थोडं चेंजेस करून भेटेल का, असं काही हिंदी चित्रपटात किंवा बाकीच्या ठिकाणी बघितलं जातं तसं? असं दिसलं नाही आहे. म्हणजे की गाणं वेगळंच झालं आहे. सो मला आता असं पटकन आठवत नाही आहे की कोणी थांबवलं आहे किंवा काही वेगळं केलं. आणि मग एकदा एका पॉईंटला येऊन म्हणजे जर कोणी असं केलं असेल तर मग आपण आपल्या पद्धतीने आपलं बेस्ट काम करून दिलेलं असतं. शेवटी ते त्यांचं बाळ आहे. त्यांनी ठरवावं त्यांना बोर्डिंगमध्ये वाढवायचं आहे का घरी वाढवायचं आहे. तर त्यांनी त्यांचं ठरवावं आणि त्यांनी त्यांचं बाळ ज्या पद्धतीने मोठं करायचं ते करावं आणि मग त्यांनी प्रेझेंट करावं जगात त्याला. सो आम्ही आमच्याकडनं आम्हाला जे उत्तम वाटतं आहे त्या पद्धतीने आपण अख्खं काम करून दिलेलं असतं. कारण मुळात कोरिओग्राफर हा ते प्रोजेक्ट अजून उंचावर नेण्यासाठी असतो आणि तो त्याचं काम उत्तम करत असतो असं मला वाटतं. अनलेस अँड अंटिल तुम्हाला तुमचं काम नीट येतं आहे. न येत असेल तर मग थोडं गडबड आहे. बरोबर. सो आणि मग कधी अगदीच असं मी आठवते पण म्हणजे असं काही मला जाणवलं नाही आहे. आणि असेल तर मग तो त्यांचा प्रश्न झाला. कारण आम्ही आमच्या कामाचे पैसे घेतले असतात चोख आणि मग आम्ही आमचं काम नीट करून दिलेलं असतं आमच्याकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की मग तो त्यांचा लुकआउट आहे की त्यांनी त्यांचं गाणं कसं प्रेझेंट करायचं. आणि मग फायनली आम्हाला जेव्हा हवं असतं तेव्हा आम्ही जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा आम्हाला हवं तेच गाणं आम्ही परफॉर्म करतो. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याच कोरिओग्राफरच्या बाजूने मी बोलीन की त्यांना आम्ही एकदा काम करून देतो जे आम्हाला असं वाटत असतं की आम्ही आमचं 100% केलं आहे. त्यापुढे मग त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं. बोरिवलीवरून आत्ता आपण गोरेगावला आलो आहे फ्युचर स्टुडिओला. माझं उद्या परवा आणि 13 इथे गाण्याचं शूटिंग आहे. फिल्म तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आणि लगेचच आत्ता मला आज जाऊन त्याचं लायटिंग झालं आहे. सो मला जाऊन त्याचं शॉर्ट डिव्हिजन DOPना सांगायचं आहे. पण मला तुम्हाला तो सेट आत्ता दाखवता नाही येणार. तुम्हाला जेव्हा आमची फिल्म रिलीज होईल तेव्हा हे गाणं दिसेलच आणि तुम्ही सगळे भरभरून या सिनेमावर प्रेम करणार आहात याची आम्हाला खात्री आहे. सॉरी पण मला तुम्हाला आत कॅमेरासकट नेता नाही येणार आहे. पण आपण भेटूया. येस, थँक्यू. तर मित्र, मगाशी जसं की आपण बघितलं त्यांच्या आगामी चित्रपटाच्या लोकेशनच्या इथे आपण पोचलो होतो, पण परमिशन न मिळाल्यामुळे आपल्याला ते लोकेशन दाखवता आलं नाही. त्याच आगामी चित्रपटातील गाण्याच्या रिहर्सलला आता आपण पोचलो आहोत. तर बघूया इथे तरी परमिशन भेटते का आणि त्यांचं रिहर्सल दाखवता येते का. चला तर मग. तर जसं की आता तुम्ही बघत आहात की सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की दीपाली मॅम कशा आहेत किंवा त्यांचं बॉन्डिंग कसं आहे. दीपाली मॅम कशात मला वाटतं दुनिया सांगते दीपाली मॅम कशात. मी ताई म्हणतो त्यातला, मी दीपाली मॅम म्हणत नाही. दीपाली मॅम म्हटलं तर वेगळ्या मुलीबद्दल बोलतात. मी ताई म्हणतो तिला. सो बॉन्डिंग तसंच जसं मी तिला ताई म्हटल्यावर काय बॉन्डिंग असेल तसं म्हणतो. कारण
अनेक वर्षांची ओळख आहे. मी खूप काय म्हणू आपण त्याला, मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती तेव्हापासून मी तिच्याबरोबर काम करतो आहे. मला असं वाटतं की तिच्या नृत्य या क्षेत्रात तिचं योगदान काय याच्याबद्दल मी न बोललेलं बरं, कारण ते जगजाहीर आहे. पण खूप इंटरेस्टिंग गाणी आहेत तिच्या नावावर, अनेकांना माहिती नाहीत, कारण ती कोरिओग्राफर म्हणून खूप काम करत नाही, ती खूप चूझी आहे फिल्म कोरिओग्राफीच्या बाबतीत. तर तिच्या नावावर अनेक इंटरेस्टिंग गाणी आहेत, तिच्या नावावर अनेक इंटरेस्टिंग फिल्म्स आहेत. आणि त्याच्यात बरं ती सायलेंट वर्क करते, ती अशी नाही की ती 4 इंटरव्ह्यू छापून आणेल किंवा ती 4 लोकांना हेच सांगेल की हे मी केलं ते, तो तिचा स्वभाव नाही. त्यामुळे खूप खूप म्हणजे असे कोरिओग्राफर्स असतात जे खूप विषयाला समजून घेऊन गोष्ट त्याचा अभ्यास करून त्याची कोरिओग्राफी करतात. ही त्यातली एक असं मला आवर्जून सांगायचं आहे. आणि तिच्याबरोबर काम करताना एक कम्फर्ट असतो जो लागतो कुठल्याही क्रिएटिव्ह माणसाला. म्हणजे तुम्ही तिच्याकडे जाऊन हे सांगू शकता तिला की ऐक ना, मला हे कठीण वाटतं आहे, आपण हे बदलू शकतो का? तर ती ते पर्सनली नाही घेत की अरे माझी स्टेप, कारण तिचा बेसिक तिला हे कळतं की ते दिसणार ह्यांच्यावर आहे, हे चांगलं वाटलं पाहिजे. ही समज फार महत्त्वाची आहे. तो ते समजून घेणं, ती बांधणं मोठ आणि ते सगळं करून आणणं, आय थिंक शी इज वन ऑफ द फायनेस्ट दॅट वी हॅव. आणि तिचं चित्रपटांमधलं योगदान हे खूप मोठं आहे, पण माझ्या लेखी ते छोटंसं आहे, कारण तिचं बाकीचं काम खूप मोठं आहे. म्हणजे ती शेजारची जी रेग आहे ती अजून मोठी असल्यामुळे ही रेग आपोआप छोटी वाटते. तिचं क्लासिकल डान्स आणि अनेक आत्ताचे लिडिंग कोरिओग्राफर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, डान्स इन्फ्लुएन्सर्स आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, अनेक प्रोफेशनल डान्सर्स आहेत ज्यांचं करिअर तिने घडवलं आहे किंवा जे तिच्या अंडर शिकून गेले. सो एक पुढचे अख्खी जनरेशन ती फळी उभं करण्याचं काम ती करते आणि तिला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह हर, आय हॅव ऑलवेज लव्हड हर. उत्तम मासे बनवते पाहिजे, त्या कोरिओग्राफी काही संबंध नाही. पण तर आमची तिची अट असते की मी नाचायला पाहिजे, ठीक आहे ही स्टेप करू, मग उद्या अमुक बनवणार वगैरे, ते हे सगळं सुरू असतं. पण आय विश हर ऑल द व्हेरी बेस्ट अँड आय थिंक शी इज वन ऑफ द फायनेस्ट दॅट वी हॅव अँड वी आर ऑल एक्स्ट्रीमली लकी की आम्ही तिच्याबरोबर काम करू शकतो. आणि थोडं शिकतो, थोडा त्रास देतो, पण अल्टिमेटली जे दिसतं ते फार एक्साइटिंग आणि एंटरटेनिंग असतं. आणि त्याचं बहुतांश श्रेय कोरिओग्राफर या अर्थाने किंवा मी डान्स डिरेक्टर असं म्हणेन, कारण दिग्दर्शनच आहे ते टू दॅट 4 मिनिट्स ऑर 5 मिनिट्स ते तिला आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू यू अँड आय लव्ह यू. थँक्यू बाबा, थँक्यू. मला वाटतं खूप दमला असाल तुम्ही सकाळपासून माझ्याबरोबर फिरून, पण माझा दिवस अजून संपला नाही आहे. माझी रिहर्सल आत्ता सुरू झाली आणि आम्ही आता 10पर्यंत त्याच्यावर काम करू, कारण डान्सर्स दुपारपासून काम करत आहेत. मी लोकेशनला होते तिथे खूप उशीर झाला आणि तिकडनं आता मी इथे आलो आणि आता मी आर्टिस्टबरोबर काम करेन. खूप मजा आली. खूप गुणी 2 मुलं होती आज सकाळपासून माझ्याबरोबर, अतिशय शांत आणि अतिशय गुणी मुलं. मला वाटतं तुम्ही हा एपिसोड तर नक्की बघालच आणि खूप प्रेम या चॅनलवर कराल. खूप प्रामाणिकपणे हा उपक्रम ही मुलं राबवत आहेत असं मला वाटतं आणि तुम्ही नक्की लाईक करालच असं वाटतं आहे मला. सबस्क्राईब केलं तर अजून मजा येईल आणि वाटलं तर शेअर पण करा. थँक्यू सो मच. थँक्यू.